विभुवान्याधार नामोपास बुद्धि न जाने आणि जाणे त्यासपार शुद्ध परमात्मा विजयसे माझे अपार स्वरूप समुद्रावरती ब्रह्माविष्णुशक्ती सूर्यचंद्रवर्णे अमिरवती देवी कुबेरई तैसेची जो सर्वज्ञान दयान मुनी हृदयी राजे करती ध्यान त्याची बुद्धिवराज कर्ण विद्यामान माझे ओजसे त्याच्या ज्ञानी वासे जगत तसा जोरी वळी सर्वती सत वळी दोरी नायना सर्व करते स्वतंत्राणी ब्रह्मनिशासे पुण्य पुरुषे सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे वदाम ओम ईशाय आत्मात्मकाम करी नमन पुनः कुंडली वरदन श्री ज्ञानदेव द्वारा पंढरीनाथ भगवान की जय स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सगत संगठन की जय। सांगा कोण सांगता नवीन कोण सांगता सांजापूरकर मस्के पाटील तुम्ही सांगता कार्यदर्शनाची दोषत्रय कारण चालू आहे। काय कशाचं चाललंय कार्यदर्शनाची दोषत्रय कारण कार्याध्यक्षाला दोष कारण नाही आणि पूर्वपक्ष काय म्हटला होता पाहिजे कार्याध्यासाला दोषत्रयाची आवश्यकता आहे। दोषत्रय कोणते प्रमाता दोष प्रमाण दोष आणि प्रमेय दोष त्रय म्हणजे तीन दोष म्हणजे आता त्याच्यात हे वास्तविक दोष नाही परंतु त्याला तो दोष असा शब्द प्रयोग केला कारण त्याला दोष सांगायचे हे दोष त्याच्यामुळे कार्याध्यास होतो। कार्य म्हणजे अहंकारादी कार्य जगतादी कार्य याला कार्य म्हणतो। तेव्हा कार्य अध्यास जो घडेल कार्याध्यास त्या ठिकाणी दोषत्रय पाहिजेत असं म्हटले होते पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजेच वेदांती सिद्धांती सांगतात त्याची आवश्यकताच नाही मग ते अगदी सामुग्रीपासून घुसले की कोणतंही कार्य करण्यासाठी काय लागते सामुग्री सामुग्रीचं लक्षण काय सामुग्री कशाला म्हणतात कारण समुदाय को सामुग्री कहते हैं कारणाचा समुदाय ज्याच्याशिवाय कार्य उत्पन्न होत नाही त्याला त्या कार्याचं कारण म्हणतात आणि ती सामुग्री असेल तर कार्य होतं। कार्याध्यास नावाचं जे कार्य आहे ते त्याच्यासाठी सुद्धा काही सामुग्री लागते आणि ती सिद्ध होत नाही असा पूर्वपक्ष म्हटला होता। आता त्याची आवश्यकताच नाही कारण तुम्ही जी सामुग्री सांगता ती त्या अध्यासाची सामुग्रीच नाही कार्य म्हणून या मुद्द्याच्या द्वारे खंडन केलेलं ऐका पूर्वपक्षांनी सांगितलं होतं की त्याच्या ठिकाणी ते तीन दोष पाहिजे ते सिद्धच होत नाही तीन दोष पाहिजेत परंतु ते तीन दोष सिद्ध होत नाही त्याच्यामुळे आत्म्यावर बंधाचा आदेश सिद्ध होत नाही ही त्यांची शंका होती। आत्म्यावर बंधाचा बंध कोणता आहे हा सिद्ध होत नाही। चला आता सामुग्री कशी सिद्ध होत नाही ते सांगा आधी आम्हाला। समाधान सांगितले रोज त्रय नसेल तरी अध्यास घडतो असं सिद्धांतीमध्ये दोषत्रय नसेल तरी अध्यास घडतो असं जर सिद्ध झालं तर ती सामुग्री त्या अध्यासाची आहे असं सिद्ध होणार नाही। म्हणजे समजा घट उत्पत्तीला मातीची आवश्यकता आहे बरोबर आहे की तिथे काय अडचण नाही ती मातीच लागणार आहे पण घट उत्पत्तीला लोखंडाची गरज आहे असं कोणी म्हणत असेल तर आणि ते सिद्ध करून दिलं की त्यांनी लोखंडाची गरज घट उत्पत्ती तर ज्या वेळेला हे सिद्ध होईल की तुमचा घट उत्पत्तीला लोखंडाची गरजच नाही तर लोखंड ही त्या घट उत्पत्तीचं साधन होत अगदी तसंच दोषत्रय हे
अध्यास कार्याध्यासाची सामुग्री होत नाही. बस एवढाच विषय. त्या आत्म्याच्या ठिकाणी आणि सूक्ष्मतेच्या ठिकाणी जाती नाही. जसं तुम्हाला सांगितलं महिलांचं उदाहरण की भाकरी करण्यासाठी भाकरी हे कार्य झालं, बरोबर आहे. कोणत्याही पिठाचं धरा, ज्वारीच्या धरा, गव्हाच्या पिठाची भाकरी नाही होत, ज्वारीचंच पीठ धरा, बाजरीचं धरा. पण तिथं संशोधन केलं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा मटकीच्या पिठाशिवाय भाकरीच होणार नाही, तर हे चालणार नाही. डाळीच्या पिठाची भाकरी होणार नाही, तर त्याची भाकरी तर होते, पण ज्वारीच्या पिठाची भाकरी म्हणजे ज्वारीचं पीठ हे त्याचं काय झालं, सामग्री झाली. आणि बाकीचं तुम्ही सांगायला बाबा मसाला असला तरच भाकरी होईल, मसाल्याचा आणि भाकरीचा काही संबंध. तसाच प्रकार इथं आहे. बस एवढाच विषय. त्याच्यात जाती नाहीये. आत्म्यासारखा दुसरा पदार्थ काय आता सांगतायत, पहिल्यांदा काय सांगतायत ते सांगा. कशासाठी तुम्ही काय सांगता ते नीट कळायला पाहिजे लोकांना. हे समाधानामध्ये दुसरे नसेल तर आधीच बघतो. हां त्याच्या अगोदर सांगतो. पूर्वपक्षी मी जे सांगितलं होतं की कारणाचे लक्षण केलं होतं, तर जे सामुग्री दंड चक्र कुलाल मृत्तिका असेल तर घट होतो, नसतील तर घट होणार नाही. बरोबर. जे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असं पूर्वपक्षी. तर दोषत्रय नसताना अध्यास घडतो हे सिद्धांती मत आहे. तर त्याच्यात आत्माच्या ठिकाणी जाती नाही आहे, परत त्याच्यासारखा दुसरा पदार्थ नाही, नित्य आहे, सर्वव्यापक आहे. आता तुम्हाला कोणता मुद्दा सिद्ध करायचा आहे हे सांगायला पाहिजे आधी. तर मग पुढची लिंक लागल, नाही तर लिंकच लागणार ना. त्रिदोष. प्रादुष्य त्या तीन दोषामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्यता आणि प्रमेयाच्या ठिकाणी प्रमाणाच्या ठिकाणी वित्तमालाची. असे झाले का नाही. आता तुम्हाला त्यातला एक मुद्दा उचलला, कोणता, सादृश्य. हा सादृश्य दोष कोणाच्या ठिकाणी राहत सांगितला होता, प्रमेयाच्या ठिकाणी. म्हणजे प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोष असेल तर त्या ठिकाणी काय घडेल, आता प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य दोषाशिवाय जर अध्यास घडला असं तुम्हाला सिद्ध करता आलं तर त्यांच्या मुद्द्याचं खंडन. आता त्याचं उदाहरण काढा. मग आता त्यांनी उदाहरण कोणतं काढलं, आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास. कोणाला विचारलं की का तुम्ही कोण, ते म्हणले आम्ही ब्राह्मण. तुम्ही कोण, आम्ही मराठी. तुम्ही कोण, आम्ही कोणत्याही वेगवेगळ्या जातीचे लोक असतील तर ते म्हणजे आम्ही आमचे असे असे. पण तुम्हाला ती जातीच तुमच्या ठिकाणी नाही हे तुम्हाला माहितीच नाही. बरं, आत्म्याला जाती नाही, जीवात्म्याला जाती नाही. जाती हा धर्म फक्त एका देहापुरता आला, स्थूल देहापुरता. तर तुम्ही स्थूल देह नाही. शास्त्राने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही स्थूल देह नाही. हा जो दिसतोय वरचं पिंड आलेला पंचमहाभूताचा हा उत्पन्न होतो आणि नाश पावतो, पण तुम्ही उत्पन्न होत नाही आणि नाशही पावत नाही. याचा अर्थ मी देहावरून, या देहावरून वेगळा आहे. म्हणजे मी या जर देहावरून वेगळा आहे तर जाती नावाचा माझ्या ठिकाणी कोणताच भाग नाही. आता आलेले ते उत्पत्ती देहाची झाल्यामुळे देहाला जाती आलेली. आणि मग बहुतेक सगळ्यांनी असं समज करून घेतलं की आम्ही अमक्या अमक्या जातीचे, आम्ही फलाण्या जातीचे, आम्ही अमक्या धर्माचे, आम्ही अमक्या वर्णाचे, आमचं कुल असं आहे, आमचा वर्ण असा आहे. ते काय आहे, अध्यास आहे, अध्यास. कारण एका शरीरात तो जीव राहतो तोपर्यंतच ते काम करतं. गेल्या वेळेस म्हटलं होतं तुम्हाला, एका व्यक्तीची कितीतरी देहच बदललेले असल्यामुळे कुळं बी बदलली गेली. देह एक राहिला का, वर्ण एक राहिला का, वर्ण एक नाही. त्याच्यापेक्षा देह एक न राहिल्याने दुसऱ्या देहात गेले. आता कोणते कुळ लावायला, पशुपक्षादी योनी आहेत का नाही, कोण जातात का सेपरेट. पशु कायमस्वरूपी पशु म्हणून जन्म घेतात, पक्षी कायमस्वरूपी पक्षी म्हणून जन्म घेतात असं नाही. कारण त्या पक्षी कायमस्वरूपी पक्षाच्या जन्मात गेले असते तर त्यांना सुटका करून घेण्याचा मार्ग दिसला नसता समोर. आणि देवाने हा काय बंदीखाना निर्माण नाही केला.
जगत हे काही तुरुंग नाही की ज्या तुरुंगात लोकांना डांबून जीवाला डांबून ठेवलेलं, बिलकुल नाही. त्याला मोक्ष सांगितला की तुम्ही जो प्रयत्न करेल तो सुटून जाईल, जो प्रयत्न नाही करणार अविद्येतून बाहेर पडायचा तो बद्ध होईल. म्हणून अंतिम परमार्थ हा आहे. सुरुवात परमार्थाची कुठे का आहे ना त्याची, पण शेवट कुठे होतो? मोक्ष. जर मोक्ष न मिळता तसाच गेला तर तो पुढच्या देहात पुण्य घेऊन जाईल, पण जन्म मिळेल त्याला, जन्म सुटला नाही त्याचा. तेव्हा ऐका, आत्म्याच्या ठिकाणी जाती नाही, पण जातीचा अध्यास घडला का नाही? मी ब्राह्मण आहे, मी मनुष्य आहे, हा काय अध्यास आहे का अधिष्ठानाचं ज्ञान आहे ना? मी चैतन्य आहे, चैतन्य ते बसले, हा अध्यास आहे. चैतन्य मूळचं चैतन्य आहे म्हटलं, अधिष्ठानाचं ज्ञान. मी चैतन्य आहे, त्याचं नावच तसं ठेवलंय. नाही, आता त्यांचं नाव आहे ना पांडुरंग. मी पांडुरंग आहे असं म्हटलं तर तुम्ही पांडुरंग मानताय कशाला? याला महत्व आहे ना. अधिष्ठानाला मानता का अध्यस्थाला मानता? नामरूप ही काय आहे तर अध्यस्थ आहे. एवढी ना ती मायाकृत आहे, आणि अधिष्ठानाच्या ठिकाणी नामरूपाचा काय अत्यंत अभाव आहे. कारण तुम्ही शुद्ध चैतन्यच आहात. तर चला, तेव्हा आत्म्याच्या मी आत्मा आहे असं कोणाला ज्ञान नसल्यामुळे, म्हणजे अज्ञानी जीवाला ज्ञान नसल्यामुळे अध्यास संभवतो. आणि मग आता आत्म्याला जाती आहे का, म्हणजे सादृश्य दोष सांगायचा. आत्म्याला जाती आहे का? आत्म्याला जाती. शिवाय आत्मे अनेक नाहीत, नाना नाही, एकच आत्मा आहे. या विश्वात पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा, वनस्पतीचा, तुमचा, माझा, सर्वांचा आत्मा एकच आहे. त्याच्यात भेद नाही. जीवात्मे दाना केले, आणि ते जीवात्मे कसे केले ते खाली सूत्र दिलेलं आहे त्यांनी. सूक्ष्म देहाचं, त्या सूक्ष्म देहा अंतःकरण अधिक अंतःकरणात प्रकाशित चैतन्य, आणि या दोघांचं अधिष्ठान असणारं कुठं असतं चैतन्य, ह्या सगळ्याचा जीव बनतो. आणि त्या हे जीव अज्ञानग्रस्त असल्याने, अविद्येने ग्रस्त असल्याने अनेक जन्म घेत राहतात, देह बदलत राहतात. आत्मा देह बदलत, कोण बदलतो? जीवात्मा देह बदलतो. आत्मा देह बदलत नाही. आणि शरीर तर नाना होतात. मग सांगा आपली जाती कोणती? तर आपल्या ठिकाणी जातीचा अभाव. पण हे माहितीच नसल्या कारणाने, माहिती म्हणजे अज्ञान असल्या कारणाने, तोपर्यंत जीव तसाच जगत राहतो. जोपर्यंत हा अध्यास जाणार नाही तोपर्यंत मुक्त होणार 100%च नाही. तर तो पुन्हा जन्माला जाईल. सत्कर्म करत असेल तर पुण्य निर्माण करेल, निषिद्ध कर्म करत असेल तर पाप करून तेच भोगायला येईल. काल सांगितलं होतं, काल प्रवचनात, जसं कुत्र्याचं उदाहरण तसा प्रकार होणार आहे. म्हणजे ते असं होत राहतं. आणि पुण्य संपादन करणं हे फार मोठी शाबासकी नाही. निष्काम पुण्य उत्पन्न करणं ही आवश्यकता आहे. वारकरी सकाम पुण्य कधीच करत नाही, निष्काम पुण्य वारकऱ्याकडून घडतं. मोक्ष पाहिजे ना तुम्हाला, सुटका पाहिजे ना, दुःख वाटतं ना, भासतं ना. दुःखातून बाहेर पडायचं असेल तर निष्काम पुण्याई वाचून पर्याय नाही. सकाम पुण्याई केली तर भोगायला येईल. आणि सकाळ पुण्याई बरोबर पाप सुद्धा असतंच. पुण्य केलं असं म्हणतो ना, तो पाप करतोच. कारण पाप आणि पुण्य हे दोन्ही समांतर चालतात. पुढच्या द्या नुसतं पुण्य नाही, पाप असतंच. अगदी तुम्ही यज्ञ करायला बसले, यज्ञ करायला समिधा लागते. समिधा लागते तर समिधा म्हणजे वेगवेगळ्या वृक्षांची जी लाकडं आहेत वाळलेली, मग त्याच्यामध्ये कितीतरी जीवाणू असतात. तुम्ही यज्ञात स्वाहा कोणाला घातलं ते माहिती तरी आहे का की त्याच्यात किती मिळलेले आहेत? आणि तो नुसता स्वाहा करत बसलेला आहे. माहीत सुद्धा नाही की त्याच्यामध्ये किती जीवजंतू असंख्य आहेत. नाना आपल्या डोळ्याला दिसत नाहीत, गोचर नाही, इतके जीवजंतू. कोरोनाने सांगितलं मी दिसतो का ते? तसं आहे ते. म्हणा ना, कर्म उपासनेपेक्षा तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. आणि तत्वज्ञान जो हस्तगत करतो तो परमार्थ करतो. आणि बाकीचे करतात तर पुण्यकर्म करतात, चला, पण मग ते त्याला भोगायला आल्यावर कळतंय काय आहे ते. जाती आत्म्याच्या ठिकाणी नाही हे सिद्ध झालं. याच्यावरून कोणता
कोणता विषय मिटला? सदृश्य दोषाचा. सादृश्य दोषाचा. पूर्वपक्ष म्हटला होता सादृश्य दोषा वाचून अध्यास घडत नाही. आणि हे म्हणजे सादृश्य दोषाशिवाय अध्यास घडत नाही. आणि आम्ही तर असं सिद्ध करून दिलं की सादृश्य दोषाशिवाय अध्यास घडतो. आणि कुठं तर आपल्याच ठिकाणी अध्यास घडला. तुम्ही काळेत का गोरे? अरे तुम्ही काळे नाही आणि गोरे नाही, हे देहाचे धर्म सांगू राहिले. तुम्ही कुठे काळे? आत्मा काळा रंग आहे का? अध्यास घडला का नाही? आत्म्याच्या ठिकाणी रूप आहे का? रंग नाही, रूप नाही. उंची आता सावध होतील ते. तुमचं वजन किती आहे? 84. पण हे असं कुठं म्हणते तेव्हा? आत्म्याचं वजन नाही. आत्म्याला वजन नाही, आत्म्याला जाती नाही, आत्म्याला रंग नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. तुही रघुराया. तेव्हा त्याला आत्म्याला रंग नाही, रूप नाही, काही नाही. मग आपल्याला सारा अध्यासातच आहे, म्हणजे भ्रमातच आहे आपण. जे असे कसे भ्रमात बनलेले आहेत. सत्यवामेच्या ठिकाणी रूपाचा अभिमान होता. सामान्य लोकांचं नाही सांगत मी, सत्यवामेचं सांगतो. तिचा रूपाचा अभिमान देवाने घालून टाकला. तिला सीतेचं रूप धारण करायला लावलं. भगवान श्रीकृष्णांनी रामाचं रूप धारण केलं. कारण हनुमंतरायजी ज्या वेळेला आले त्यावेळेला हनुमंतरायजींनी त्या गरुडाला असं थापडी सरशी पाडलं होतं. थेट तडफाड करत भगवान श्रीकृष्णाच्या तिथे येऊन बसले. म्हणजे तुझी अशी अवस्था, कारण त्याचा बी अभिमान घालवायचा होता देवाला. कशाचा? शक्तिशाली. तुमच्यात बलवान कोण आहे? त्यो आहे का तुम्ही? ते म्हणा मीच बलवान आहे. एका फायटेतच पाहिजे. पण आत्म्याच्या ठिकाणी ही शक्ती आहे का? ही मायाकृत शक्ती समोर आहे. त्या गरुडाच्या शक्तीचा अभिमान. त्या हनुमंतरायांनी एक थाप्पड दिली तर तडफडत तिकडे जाऊन. दुसरा त्या गरुडाला अभिमान होता, माझ्यासारखा वेगवान कोणच नाही. कारण त्या गरुडाने काय शहाणपणा केला? भगवान श्रीकृष्णाने बोलावलंय म्हटलं. तेव्हा त्या हनुमंतरायचे होते वानराच्या रूपामध्ये ते बागेत पाणीमध्ये येऊन बसले. त्या हनुमंतरायांनी सांगितलं, कोण श्रीकृष्ण मी ओळखत नाही, मी फक्त रामाला ओळखतो ना. अशी थापड लावल्याबरोबर ते तिकडे येऊन पडले, बरोबर पडला. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, अरे हनुमंतरायजींना बोलावलं का? बोलावलं म्हणजे शब्दच काढून द्यायला. ते म्हटले एका थापडीत हिता आलोय म्हटले. तर म्हणले तू काय सांगितलं? म्हटलं मी सांगितलं की कृष्ण भगवंतानी बोलावलं. ते म्हणले मी कृष्ण भगवंत काही जाणत नसतो. कोण? हनुमंतरायजी. म्हणून तिथे येऊन पडतो. अरे असं नाही सांगायचं. ते भक्त कोणाचे? रामाचे. त्यांना नाव प्रभू रामचंद्रांनी बोलवलं. त्यावेळेला दुसऱ्यांदा सांगायला गेले. ते म्हणे मग ते सांगच तर प्रभू रामचंद्रांनी. तोपर्यंत गरुडाला मागं टाकून हनुमंतरायची पुढे आले. कोणता अभिमान केला? मी वेगवान आहे, अभिमान आहे तो. मी शक्तिमान आहे, अभिमान आहे. मी रूपवान आहे, काहींना धनाचा अभिमान, मी धनवान आहे. त्या सत्यभामेला म्हटले पाना गरुडाची कशी अवस्था झाली. म्हटलं पण आता मी काय करू? आता मी तर सांगितलंय म्हणावं प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. मी रामाचं रूप धारण करतो आणि तू कोणाचं कर? सीतेचं रूप धारण कर. त्या सीतेला त्या सत्यभामेला रूप धारण केलं. तिला अभिमान होता, घालवायचा होता. आणि मग तिने रूप धारण केलं सीतेचं. आता सीतेचं रूप तिला धारणच नाही करता आलं. हनुमंतरायजी ज्या वेळेला समोर उभे राहिले त्यावेळेला व प्रभू रामचंद्र की जय म्हटले. बास द्वापार युगात का व्हायना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. कोण होतं? भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र झाले. आता हेच सांगायला सुरुवात करतो. विचार सांगितलं. चला तर तेव्हा कोणता अभिमान गेला? मग ते म्हटले जेव्हा हनुमंतरायजी समोर उभे राहिले का प्रभू रामचंद्र की के साष्टांग. ते म्हटले प्रभू या द्वापार युगात प्रभू रामचंद्राची भेट झाली मला. पण ते म्हटले हे कोण बसलेले आपल्या शेजारी? हे कोण आहे?
ते म्हणली सीतामय्या ना, सीतामय्या अशी नाही, त्यांनी पाहिलेली होती. हनुमंतरायजींनी पूर्व पाहिली का ना, त्रेतायुगात हनुमंतरायजींनी प्रत्यक्ष सीतामय्याला पाहिलेलं. ते म्हणले ही सीतामय्या नाही. म्हणजे सीतामय्या ही सत्यभामेपेक्षाही सुंदर होती हे सांगायचे. मग तिचा कोणता अभिमान केला, तिची हिरमुसली की मला सीते स्वरूप धारण. मग ते म्हणते, ते विचारते भगवान श्रीकृष्णाला का सीता कशी होती. सीता आहे ना, सीतेसारखीच होती. सीतेला दुसरी उपमा नाही द्यायची. सत्यभामेचा रूपाचा केला, बऱ्याचांचा धनाचा आणि अभिमान आहे, रूपाचा आहे, नामाचा आहे, जातीचा आहे. कुठे आत्म्याच्या ठिकाणी यातलं काय लक्षात आलं ना. म्हणून सादृश्य दोषापासून हा अध्यास जीवाच्या ठिकाणी झालेला आहे. झालं का नाही सिद्ध मुद्दा सिद्ध झाला की कामच नाही. म्हणजे सामुग्री शिवाय अध्यास करतो. चला पुढचा मुद्दा. सूक्ष्मदेवी एकच आहे आणि त्याचं बाद नाश हा ब्रह्मज्ञानाने पुढे. सूक्ष्मदेहाचा नाश जीवनामध्ये जीवाच्या केवळ एकदाच होतो. जेव्हा कधी एकदा ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं त्यावेळेला त्याचा बाद होतो किंवा नाश होतो म्हणा. बाद म्हटल्यावर नवीन मुमुक्षुला चांगलं. चैतन्य सांग बरं पुढचं. केला ना अभ्यास. हा पाठालाच नव्हते. बर बर सांगा सुरुवात आहे. तर स्थूल शरीर म्हणजे अनंत झालेले आहे आणि सूक्ष्म शरीर एकच आहे आणि आत्मा हा नित्य आणि व्यापक सूक्ष्म शरीर एकच आहे, स्थूल शरीर अनेक झाली. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत भेटत राहतील. या मानवी शरीरासाठी कोणी कोणी ऍप्लिकेशन केलं होतं. आपले हे ऍप्लिकेशन कोणी केलं होतं, नाही तर लगेच सिलेक्ट करतानाच नीट केलं असतं आपण. आपण काळा नको आपल्याला रंग, म्हणजे आपल्याला गोरा करा. आपल्या फॉर्म भरायचे म्हटल्यावर आपण व्यवस्थित भरतो का नाही. उंची नको बुट्टी, थोडीशी मोठी ठेवा, मध्यम तरी ठेवा. हे ॲप्लिकेशनमध्ये भरलं असतं का नाही आपण. नको चेहरा वाकडा तिकडा, सुंदर ठेवा. नाक खुदं ठेवण्यापेक्षा व्यवस्थित ठेवा. लई लांब मोठा असलं तरी चांगलं नाही दिसत, म्हणजे मध्यम नाक व्यवस्थित दिसतं. असं सगळं भरलं असतं का नाही पद्धतशीर. पण अशा आपल्या सगळ्यांची व्हरायटी का तयार झाली. त्या व्हरायटीला कारण कोण आहे. पाप पुण्य. पाप तेव्हा पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, मनुष्य देही येऊनी हानी केली तुकोबऱ्या म्हणतात तसं. तेव्हा हे सारं नियम त्याकडून काम होत आहे आणि अनेक स्थूल देह प्राप्त होतात जोपर्यंत आत्मज्ञान ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून मानवी शरीरातला खरा परमार्थ कोणता असेल तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं. परमार्थ संपला. दुसरा देवदेव काही नाही. दुसरा देवदेव म्हणजे देवाला खुश करायची, देवदेव काही कामाचे. आपण खुश झालं पाहिजे ना परमार्थ करून. आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी साधना. साधना सुद्धा याच्याचसाठी की मी परमात्मा कसा आहे ही साधना आहे. आणि ज्याला बुद्धी एवढी सूक्ष्म होत नाही मग त्याला स्थूल देह शास्त्राने देव बाहेर दाखवलेला आहे. त्या हे सोडून दुसरं काय नाही. तीर्थादी भ्रमंती ही भ्रमानीच आहे. प्रारंभिक काळात ठीक आहे. एकतर अधमातल्या अधमाने तीर्थयात्रा करावी नाहीतर मुक्तांनी करावी, दोघापैकी एक. आणि साधकांनी चिंतनच करावं. साधकांनी हे कामं सोडून बोंबलत नाही फिरावं. म्हणून तीर्थादी ज्या साधनं आहेत ना ती खालच्या वर्ग असतात. खालचा वर्ग म्हणजे तो भक्तीमध्ये नवीन आलेला आहे असं म्हणा. तर त्याचा अर्थ आयुष्य जरी संपलं आणि भक्ती करत नसला तरी त्याला नवीनच म्हणायचं. असा नवीन म्हणजे असा नाही किंवा नवीन आलेला आहे. 90 वर्षाचा झाला आणि भक्ती करत नसला तरी जर परमार्थात आला तर त्याला नवीनच म्हणायचं. आणि जे साधक आहेत त्या साधकांनी चिंतनात कालावधी घालवावा. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन, भागवताचं चिंतन, तुकोबऱ्यांच्या गाथेचं चिंतन, विचारसागर, वृत्तिप्रभाकर, पंचदशी या चिंतनात गेला पाहिजे. आता ते चिंतनाच्या नंतरची एक स्टेप आहे निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. त्याच्यामध्ये गेला पाहिजे जो त्यात तयार झाला तो. आणि पण याच्यात आलेला वाया जाणार नाही. चला सांगा पुढे.
पुढे सांगितले की कर्म भोगत असताना म्हणजे पूर्व शरीराच्या ठिकाणी जी जाती होती तीच उत्तर शरीराच्या ठिकाणी असेल असं काही नाही. असेल असं काही नाही, म्हणजे 99.99% नाही. क्वचित एखाद दुसरा व्यक्ती हा त्याच ठिकाणी जन्म घेऊ शकतो, बाकीचे सगळे. आता मग ती व्यक्ती जर तिथे जन्माला नाही आला तर दुसरीकडे गेल्यावर जाती बदलली, वर्ण बदलला, कुळ बदललं, सगळंच बदललं ना. म्हणून तुकोबऱ्यांनी सांगितलं ना, म्हणा येईल तो जन्म दे, भलते कुळी भलते ठाई, ते मी साकडे घालत नाही, हृदयी हुनी तुवान बजावे. देवा माझं काही म्हणणं नाही, कुठेही मला कोणत्याही कुळात वर्णात जन्म घातला काही अडचण नाही, फक्त भगवंताचं भजन साधना आणि तुझं सानिध्य नित्य राहिलं पाहिजे, तू माझ्या हृदयात नित्य राहिला पाहिजे, बस. पुढे सांगितले की जाती ही स्थूल शरीराचा धर्म न मानता जर आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा जर धर्म मानला तर उत्तर शरीराच्या ठिकाणी म्हणजे दुसरी जातीच तयार होणार नाही. बिलकुल. कायमस्वरूपी एखादा ब्राह्मण असेल ब्राह्मणच होईल, एखादा शूद्र राहिला असेल तर कायमस्वरूपी शूद्रच जन्म घेईल, पण असं होत नाही. म्हणून जातीवरती जाऊ नका, वर्णावरती जाऊ नका, तर भक्ती करा आणि तत्वज्ञान हस्तगत. दोनच गोष्टी कराव्या. एक तर नामस्मरण करावं, सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर नामस्मरण. ते ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आणि दुसरा तत्वज्ञानाचा अभ्यास. गुरुनिष्ठ राहावं, शास्त्रनिष्ठ राहावं, ईश्वरनिष्ठ राहावं आणि काय करावं, तत्वज्ञानाचा अभ्यास. बस, परमार्थ संपला. पण हे सोडून बाकीचा जेवढा धंदा चाललेला असतो आपला पारमार्थिक कुटाने करतो, तर याच्यामध्ये काय होतं, चित्तवृत्ती अधिक विक्षेपाला प्राप्त होते. चित्तात विक्षेप तयार झाल्यावरती त्याचं काय होणार आहे चिंतन? बरं, काहीच चिंतन नाही, म्हणून बाकीची गोष्टी नाही करायला. चला, मी द्विज आहे तर या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, अशा प्रकारे म्हणजे जातीच्या ज्ञान होतं म्हणजे. आणि ह्या जातीला म्हणजे जातीचा अध्यास होतो, उपनयनाचा म्हणजे अधिकार आहे. आता त्यात वर्ण व्यवस्था जी केलेली आहे ना, ती धर्म व्यवस्था सांभाळण्यासाठी आहे. धर्म सांभाळायचा असेल, धर्म कशासाठी येतोय तर मोक्षासाठीच. धर्म धर्मासाठी नसून धर्मही मोक्षासाठीच आहे. पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ दिले. त्यात धर्माने अर्थ आणि काम सेवन करावं असं शास्त्र म्हणतं. मोकळ्या मनाने नाही दिलं, तुम्हाला वाटेल तसं नाही दिलेला. किती अर्थ आणि कामाचे नियमन दिलेलं आहे धर्माच्या कक्षेमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तोच धर्म तुम्हाला मोक्ष देईल. मग त्याच्यासाठी मग बाकीची व्यवस्था केली. तर त्याच्या जाती वर्ण व्यवस्था म्हणजे कोणाला तुच्छ लेखण्यासाठी नाही, तर ही व्यवस्था आहे. की जसे कशी व्यवस्था होते पहा, पूर्वीच्या काळामध्ये मी जसं पाहिलं, जसा सुतार काम करणारा मनुष्य राहायचा, आता त्याच्यात मोडीत निघालेली आहे आणि सगळे कोणतेही धंदे कोणताही माणूस करू राहिला आहे. सुतार काम करणाऱ्या माणसांनी पूर्वी काय करायचे, ते त्याच्या मुलाला ट्रेनिंग कोण द्यायचं, तोच द्यायचा, कारण तेही धंदा आहे, त्याचं एक काम आहे. आणि त्या शेतकऱ्याला शेतीचे अवजार जर पाहिजे असले तर कुठं जाईल तो, त्याच्यासाठी ते केलेलं. मग त्याने ते सुतार काम करतो, मग त्याने त्याच्या मुलाला त्याच्या मुलाला अशा पद्धतीने तो व्यवसाय. आणि मग ते म्हणले आपण कोण, म्हणले आम्ही सुतार. त्याच्यात एक विशेष प्रकारच्या गुणांची वाढ होती, राजांश तमांश गुणांची एक विशेष वाढ होती. मग त्यांच्यामध्ये काय होतं, ते म्हणजे धर्माप्रमाणे नियमन केलं जाईल. सुतार समाजाचे असतील तर त्यांनी काय करावं, त्याच्यातले मुलं, त्यांना जर मुली लागत असतील तर त्यांनी दुसऱ्या, कारण संस्कार कुठून आले पाहिजेत, असा भाग होता. वैश्यांनी जे शेती करणारे ते शेतकऱ्याची पोरगी, म्हणजे पूर्वी आता शेतकरी होते, त्यांनी त्यांची शेती करणार असेल त्याच्यामध्ये पाहिजे. तर अशा प्रकाराने ही वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था उभ्या राहिल्या. त्यांनी है ना, गुणकर्म विभागशः, काय म्हणजे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, चातुर्वर्ण निर्माण कोणी केले, मया सृष्टम, मी सृष्टी निर्माण केली त्यावेळेला चातुर्वर्ण निर्माण म्हणजे देवाने केले ना. आणि कशावरून, गुण आणि कर्म, त्याच्यावर लिहिलं त्याच्यामध्ये. भगवद्गीता वाचा,
त्यात लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये असं लिहिलंय का की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला तुच्छ समजावं? हे नाही लिहिलेलं, पण हे आपाप तयार झालं, कारण रूढी फारच विचित्र आहे आणि त्याच्यामध्ये. तर अशा प्रकाराने तुम्हाला त्याच्यापेक्षाही खालची उदाहरणं दिसतील. सजन कसायाचं गेल्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला की मुस्लिम असणारा आणि मांस विक्री करणारा मनुष्य संप्रदायात श्रेष्ठ साधू होऊन गेले. तर हे कशाच्या जोरावर? त्याला ती कळाल की स्वतः सजन कसाया मांस विक्री करायचे, त्याचे भाव आहेत ते कापायचे. धर्मव्याधाची कथा आहे, गीता आहे ती, धर्मव्याध गीतेमध्ये आलेलं आहे. त्या धर्मव्याध गीतेमध्ये कसायाने एका ब्राह्मणाला, कौशिक ब्राह्मणाला उपदेश केलेला. ब्रह्मविद्येचा उपदेश कसायाने ब्राह्मणाला केले. कसं काय होईल बॉस? आहे ना, तर पहा माग पुराण जाऊन बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडून जाईल. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक वेळेला जाती वर्ण हे सगळे बदलले जातात, एक राहत नाही. आणि कारण आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अत्यंत अभाव आहे, वर्णाचा अत्यंत अभाव आहे, धर्माचा अत्यंत अभाव आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मान् परित्यज्य. जर तुम्हाला आपल्या स्वरूपाच्या घरात जायचं असेल तर सगळा त्याग करणं अपेक्षित आहे, सगळ्या गोष्टीचा त्याग. जसा देहामध्ये चिंतन करताना पंचकोशाचा त्याग दिला. स्थूल देह मी नाही, म्हणजे स्थूल देह म्हणजेच अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, आनंदमय कोश मी नाही, तिन्ही देह मी नाही. याचाच अर्थ जेवढे काही अध्यास आहेत हे देहाच्या ठिकाणी बसलेले, बस विषय संपला. त्याला म्हणून आत्म्याच्या ठिकाणी नाही. काय म्हणतायत ऐका आता. आता त्याच्यात जरी हे असेल, मग आता त्यात गुणकर्म विभाग श्यामागाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना द्विज हा एक संस्कार केला. कोणाच्या ठिकाणी त्रिवर्णाच्या ठिकाणी द्विज हा संस्कार राहतो, उपनयन संस्कार म्हणतात त्याला. जर केलेला असेल, बहुतेक आता तेही जवळजवळ लोकांच्यात नाही दिसत, कारण जसा काळखंड बदलत चाललेला आहे ना कलियुगामध्ये, या गोष्टी चालल्या. म्हणून एक कमीत कमी तुळशीची माळ सगळ्यांनी गळ्यात घालावी. एक तुळशीची माळ आहे ना, हे सगळं काम करते. तुळशीची माळ नसेल तर मग फार अवघड गोष्ट आहे. तुळशीची माळ आहे ना, तर तुम्ही देवाचे भक्त झाले. आणि मग काय करा? नामस्मरण करा. आणि काय करा? वेदांताचं चिंतन करा. कर्मकांडच करायचं असेल तर देवपूजा करा. सकाळची देवाची पूजा करावी, नामस्मरण करावं, ज्ञानेश्वरी घ्यावी, ज्ञानेश्वरी वाचावी. पाठ असेल तर पाठाचं चिंतन करावं. विषय संपला. एवढा परमार्थ पुष्कळ झाला. कारण पाठाशिवाय तर मोक्ष नाही होणार. आणि जोपर्यंत पाठातला विषय कळणार निष्ठेने, आमच्याकडे ते बावडकर होते ना सीताराम महाराज, अण्णांच्याकडे पाठाला निष्ठेने, म्हणजे आमचे गुरुबंधू, त्यांना म्हणायचो मी त्या तात्या म्हणायचो आम्ही. तात्या अण्णा बी कौतुकाने म्हणायचे, तात्या सीताराम बुवा कळतंय का? महाराज थोडं थोडं कळतं. ते काय म्हणायचे? थोडं थोडं कळतं. किती वर्ष पाठ केले? 20 वर्ष. याला म्हणतात निष्ठा. त्याला काय म्हणतात? निष्ठा. कळो नाही तर नाही कळो. आपले गुरुजी सांगतात ना, त्यांनी सांगितले बसले. एक दिवस असा येईल ना, ते ज्ञान तुमच्याकडे पळत येईल. ज्याच्याजवळ निष्ठा असते तिकडे ज्ञान जातं. त्या अशा प्रकाराने एक दिवस कळतं. म्हणून एक तर नामस्मरण. त्यांनी ज्ञानेश्वरीचं, महाअण्णांनी सांगितलं ज्ञानेश्वरीची किती पारायण केली त्यांनी? कितीतरी शेकडो पारायण केली त्यांनी ज्ञानेश्वरी. ते म्हणजे मग त्याला अण्णा म्हणायचे, ज्ञानेश्वरी कळते का? थोडी थोडी कळेल ना, माऊली कृपा करायची नाहीत का? म्हणून त्यासाठी निष्ठा राहिली की काम होते. चला सांग. अशा प्रकारे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास हा म्हणजे सादृश्य दोषांपासून आहे असं सिद्ध झालेलं. वाचा. उपनयन संस्कार उपनयन म्हणजे जाणवं घाल. माहिती का तुम्हाला? यज्ञोपवीत म्हणतात त्याला आपल्या भाषेत. आपण त्याला खाली खाली जाऊन सांगितलं जाणवं, त्याला यज्ञोपवीत म्हणतात. मुंज करून ते घातलं जातं. तर त्याला मुंजेचा हा संस्कार, त्याला यज्ञोपवीत संस्कार. आणि ते लहानपणामध्येच मुंज केली जाते.
आता काय काय फार मोठे माझ्याकडे एक जण आले होते त्या दिवशी. ते म्हटले महाराज म्हणजे ब्राह्मण व्यक्ती, ते म्हटले पोरांना मुंजच नाही केलेली आमच्या. म्हटले करून घ्या शास्त्रा. त्यांना आता कुठं काय करू म्हटले आळंदीला जा. आळंदीला जाऊन करा. आता माऊली ज्ञानोबरायांनी त्याच्यासाठी तर एवढा मोठा लढा दिला. शुद्धीपत्र घ्या ना आम्हाला घ्या, कशात काय त्याच्यावरतून पडलं. शास्त्र असं म्हटलं, माऊली असे म्हटले, सगळं हे करत होते ना शुद्धीपत्राचा. त्यावेळेला निवृत्तीनाथच म्हटले त्या जो मुक्त आहे त्याच्यासाठी काय वरच्या माळा घालायच्या, मुद्रा घालावायच्या. तेव्हा काय तेव्हा ते म्हटले धर्माचं पालन झालं पाहिजे. आपण जर काहीच नाही केलं तर पुढच्या पिढ्या अशा म्हणतील की असंच वागलं तरी चालतं. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी खास केवळ धर्मपालनासाठी असं केलं. मी त्यांना म्हटलं बा जा आळंदीला, तुम्हाला त्या ठिकाणी माझ्याकडे पत्ते सुद्धा आहे ब्राह्मणाचे, त्यांच्याकडे जा की तुम्हाला करून देत. म्हणजे आता लग्नाला लग्नाची पोरं झाली आणि त्यांना काय नाही. अशी अवस्था इकडे जर असेल तर बाकीच्यांची काय अवस्था आहे ती पाहून घ्या. चला, पण मग कमीत कमी काय केलं भक्त. आता कलियुगामध्ये सगळ्यात मोठं काय झालं, तुळशीची माळ. तुळशीची माळ गळ्यात पाहिजेच. आता मग ते सगळ्यांनीच घाला ना, तिथं कुठं अडचणी काय आली. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषावाचून आहे. आता हा बी अध्यासच आहे बरं का. कारण आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याच माळा बसत नाही का बसतात. आत्म्याच्या ठिकाणी हेही नाही. निवृत्तीनाथांनी तेच सांगितलं होतं. ते तिथं काय तिथे कुठे काय लागतं तेव्हा. पण धर्मपालन करण्यासाठी थोडीशी आता संप्रदाय लक्षण म्हणून तरी गळ्यात तुळशीची माळ पाहिजे, पांढरे कपडे घातले पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे नियमाने. हे काय करत जा. कोणी लोक नावं ठेवत असतील तर ठेवाना, ठेवली तर त्यांचे ते पाहतील. त्यांना कळत नाही म्हणूनच नावं ठेवतात. समजा पूजा केली तर ह्या गोष्टी केल्या, कपाळाला गंध लावलाच पाहिजे. काय अडचण. चला, साधारण नियम पाळले पाहिजे. पण त्याच्यावरच गेला पाहिजे असं काय. म्हणजे असं आहे एखाद दिवशी राहिला कुठेतरी स्नान गावाबिवाला गेला आणि राहिला, गंध्याची नाही व्यवस्था झाली, आपल्या पण घेत जाऊन जावं का आपल्या बरोबर सामान ठेवत जावं. राहिला तरी तसा काही विषय नाही राहत. पण नेहमी दररोज उठल्यावरती पूजा केली तर मग पूजा केल्यावर कपाळाला गंध काढू. म्हणून सगळ्यांनी कपाळाला गंध लावत जा. चैतू सचिन पांडुरंग लावला पण ती पार्लवर गेला का. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. इतकेच नव्हे तर उलट आत्मा व्यापक, जाती परिच्छिन्न. विरोधी धर्म बघा नुसतं. आता जाती जाती काय हे पहा. आत्मा कसा आहे, व्यापक आहे. व्यापक म्हणजे देशतः कालतः वस्तुतः अपरिच्छेद रहित, परिच्छेद रहित. देशाचा परिच्छेद नाही, कालाचा परिच्छेद नाही, वस्तूचा परिच्छेद नाही. त्याला व्यापक किंवा अखंड असं म्हणतात. निरपेक्ष व्यापक आहे तो. कालाने नित्य आहे, देशाने व्यापक आहे आणि वस्तूने अद्वैत स्वरूप आहे. आत्मा कसा आहे, कालतः नित्य म्हणजे भूत भविष्य वर्तमान सर्व कालामध्ये आहे. कालच ज्याच्या पोटात आहे त्याला आत्मा म्हणतात. ज्याच्या कालच पोटात राहतो, असं नाही की त्या कालामध्ये तो राहतो. काल हाच खोटा आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी कालाचाच अत्यंत अभाव आहे. असा नित्य आहे म्हणून नित्य. दुसरा सर्व पदार्थाच्या अंतर्बाह्य भरलेला अद्वैत स्वरूप म्हणून वस्तू परिच्छेद रहित. आणि तिसरा देशाने व्यापक, तो कोणत्या देशात नाही असा नाही, तर सर्व देश परिपूर्ण त्याला व्यापक असं म्हणतात. म्हणून व्यापक, देशाने व्यापक, कालाने नित्य आणि वस्तूने अद्वैत स्वरूप असलेला आत्मा कसा आहे, व्यापक आहे. इथे की व्यापक लिहिल्यावर इतकं झालं. आत्मा व्यापक आहे. आता जाती परिच्छिन्न म्हणजे एका शरीरापुरती, देशतः कालतः वस्तुतः
परिच्छेद ज्याचा होतो ती परिच्छिन्न, परिच्छेद झालेला. परिच्छेद या पदाचा अर्थ आहे विभाग होणं, तुकडा पडणं, खंड होणं. खंड म्हणजे परिच्छेद. म्हणजे देशाने परिच्छेद. देशाने म्हणजे आता ही पृथ्वी एवढी मोठी व्यापक आहे. मी कुठं बसलेलो आहे एका जागेवर 2 बाय 2 फुटाची जागा लागते एका माणसाला बसायला. बस एवढ्या जागेमध्ये बसलेलं आहे. बाकीचा देश मोकळाच आहे ना. म्हणून मी देशाने कसा झालो, मी म्हणजे शरीर कसं झालं, परिच्छिन्न झालं. आता हेच शरीर कालाने परिच्छिन्न झालं, भूतकाळात नाही आणि भविष्य काळातही नाही. मग कोणत्या काळात आहे, वर्तमान काळात आहे. शरीर फक्त एकाच काळात राहतं, वर्तमान काळात राहतं. ते म्हणले भूतकाळातही राहत नाही. भूतकाळ तर निघून गेला, भूतकाळात शरीर नाही आणि भविष्य काळात आलेलं गेलेलं नाही. तर केवळ एकाच काळात, म्हणून जे एका काळात राहतात त्याला तुकोबराय म्हणतात नाही आधी अंती अवसानी. ते आधी नाहीत, अंती नाहीत आणि अवसानी बी नाहीत. म्हणजे मध्य काळातही नसतात, खोटे असतात सांगायचं. चला, तर त्या परिच्छेद जातीचा काय, जाती परिच्छिन्न आहे. आता त्याच्या देहाच्या ठिकाणी आलेला एक अध्यस्त धर्म म्हणजे जाती आहे. म्हणून जाती ही खोटी आहे. चला पुढे जाऊन आत्मा प्रत्येक जाती पराग. पराग म्हणजे बाहेर आणि प्रत्येक म्हणजे आत. आत्मा कुठे आहे, आत म्हणण्यात, पराग म्हणण्यात सूक्ष्म हा शब्द आला. सूक्ष्म ते सूक्ष्म कोण असेल तर आत्मा. आणि बाहेर कोण आहे, अध्यस्त पदार्थ हा बाहेर आहे आणि अधिष्ठान पदार्थ हा आत आहे. आत म्हणण्यात सूक्ष्म आहे आणि बाहेर म्हणण्यात स्थूल आहे. लक्षात कसं, आत बाहेर कसं कळालं तुम्हाला. जो पदार्थ सूक्ष्म असतो तो आतमध्ये भरलेला असतो आणि जो स्थूल असतो तो बाहेरच असतो. जसं पहा, कुठलेही उदाहरणं घ्या. आपल्या लाह्या घेतल्या, लाह्यांचा आकार, त्या लाह्या पाण्यात भिजावल्या तर त्या लाह्याच्या आत कोण गेलं, पाणी गेलं. म्हणून पाणी कसं आहे, सूक्ष्म आहे आणि लाही कशी आहे, पराग आहे म्हणजे बाहेर आहे. लक्षात आलं, आत आणि बाहेर. जे आत आहे, शास्त्रामध्ये याचा विचार दिलेला आहे. सर्वात सूक्ष्म भूत कोणतं म्हटलं तर आकाश. आकाशापेक्षा स्थूल भूत वायू. म्हणून वायूच्या आत आकाश राहतं. वायूपासून आकाशापासून वायू झाला. जे कार्य असतं ते कारणापेक्षा स्थूल असतं आणि कारण हे सूक्ष्म असतं. म्हणून आकाश हे सूक्ष्म आहे. आकाशापासून वायू झाला तो स्थूल आहे. त्या स्थूल वायूपासून तेज झालं म्हणून तेज वायूपेक्षा स्थूल आहे. तेज स्थूल आहे आणि वायू हा सूक्ष्म आहे. आणि त्यानंतर त्याच वायू म्हणून तेजामध्ये वायू राहतो पण वायूमध्ये तेज राहत नाही. आकाशामध्ये वायू राहतो पण म्हणजे आकाशापासून वायू झाला है ना. म्हणून वायूमध्ये आकाश राहतं, आकाशात वायू राहत नाही. उलटी परंपरा लावायची. वायूपासून तेज झालं, तेजामध्ये वायू राहतो आणि आकाशही राहतो. आकाशाचा राहिला कारण मागची दोन्ही भूतं आली त्याच्यात. पण याच्यामध्ये मागची दोन भूतं, त्या भूतामध्ये हा राहत नाही. कार्य हे त्याच्यामध्ये नाही केलं. अशा प्रकारे तेजापासून कोण झालं, जल झालं. म्हणून तेजापेक्षा जल हे स्थूल झालं. आपला स्थूलचा विषय चाललेला आहे मुख्य. स्थूल झालं. त्या स्थूलामध्ये याचा अंतर्भाव आहे सूक्ष्माचा, पण सूक्ष्मामध्ये स्थूलाचा अंतर्भाव नाही. त्या जलापासून पृथ्वी झाली म्हणून पृथ्वी ही स्थूल झाली आणि जल हे सूक्ष्म झाले. म्हणून पाणी जर पडलं, जमिनीवर पाणी पडलं तर त्याच्यामध्ये मूर्त, बरोबर आहे, म्हणजे आत आहे आणि पृथ्वी ही बाहेर. लक्षात आलं. पराग आणि प्रत्यक, दोन शब्द आलेले एकमेकाच्या उलटे. पराग
बाहेर बाहेर आणि प्रत्येक प्रत्यक आत आत्मा प्रत्यक आणि जाती पराग. पराग म्हणजे बाहेर आहे. चला पुढे. आत्मा प्रत्यक जाती पराग, हा आत्मा विषयी हा. जाती विषय. जाती विषय आहे. विषय आणि विषयी ज्याच्याकडून प्रकाशन केलं जातं त्याला विषयी म्हणतात. आत्मा हा प्रकाशक आहे म्हणून विषयी झाला. आणि जिचं प्रकाशन म्हणजे जिचं ज्ञान होतं, कोणाचं ज्ञान होतंय? जातीचं, तिला विषय असं म्हणतात. ज्याचं ज्ञान होतं त्याला विषय, ज्याला ज्ञान होतं त्याला विषयी. म्हणून आत्म्याला आत्ता विषय गेला ना पंचदशीमध्ये, तर त्याला विषय असं म्हणतात. तर तेव्हा चला पुढे अजून. असे विरुद्ध धर्म असताही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अभ्यास करतो. पहा किती विरोधी धर्म झाले हो, सगळेच तुम्हाला सांगितले आत्ता. आणि एकच विषय चाललाय आपला की सादृश्य दोषा वाचून अध्यास घडतो. बुद्ध्याचं जर चांगलं खंडन झालं तर विषय तुम्हाला बरोबर पटेल, कळेल आणि लक्षातही येईल की पूर्व पक्षाने जी उभी केलेली सामग्री होती की सादृश्यता पाहिजे, तर ही सादृश्यता कशाच्या ठिकाणी? प्रमेयाच्या ठिकाणी. तर या मुद्द्याचं खंडन होते. आता म्हणून आत्म्याच्या ठिकाणी अहंकार आदी सर्व बंधाचा अध्यास घडतो. आणि अहंकाराचा अध्यास या सगळ्यांच्यामुळे घडला. झाला का नाही? अहंकार आला का नाही? ब्राह्मण होम, मनुष्य होम, अहम मनुष्य, हे मनुष्य आहे, अहम ब्राह्मण, हे ब्राह्मण आहे, हा काय झाला? अध्यास. अहंकारच आहे तो. आणि तो अध्यास आत्म्याच्या ठिकाणी नसताना झाला. चला तसेच डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास. आता काय कोणता विषय मुद्दा घ्यायचा, हाताळायचा आहे? प्रमाण दोष. प्रमेय दोषात सादृश्यता नावाचा भाग आलता. प्रमाण दोषामध्ये पित्तमाला आदी याचा विषय चालू होतोय. तसेच इथून मुद्दा बदलला. तसेच डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अभ्यास होतो. पहा डोळ्यात काविळा असेल तर शंख कसा दिसतो? चंद्र कसा दिसतो? हा असं चंद्र पिवळा दिसतो. चंद्र पिवळा आहे का? नाही, पण मग त्याच्या डोळ्यामध्ये काय झालेली कावीळ आल्यामुळे त्या ठिकाणी दोष निर्माण झालेला आहे मलाचा. त्याच्यामुळे हा प्रश्न होतो. त्याचप्रमाणे कोणी एखाद्या माणसाला जर ताप आला, ताप म्हणजे चांगला ताप, साधारण ताप नाही, तर त्याच्या तोंडाची चव जाते आणि तोंड कडसर बनतं. त्याला गोड पदार्थ खायला दिला तरी कडूच लागतो. सफरचंद खायला दिला तर ते म्हणतं कडूच आहे. सफरचंद कडू कसं काय झालं? तर तोंडाची चव गेली. म्हणून त्या ठिकाणी शर्करा सुद्धा कडू लागतो, साखर सुद्धा कडू लागतो. तर याला पित्तमाला आदी या दोषांचा विषय सांगताय. पित्त दोषामुळे कडूपणा संभवतो. पित्तामुळं काय? कडूपणा. आणि डोळ्याला चंद्र हा मलामुळं, पित्त आणि मल असे दोन शब्द आले ना. चला. मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषांमुळे कडूपणाचा अध्यास होतो. याचा तापात सर्वांना अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाच्या व कडू स्वादाच्या या दोन दृष्टांतात शंखाच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करेच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्यतेचीच उदाहरणं सांगता येते इथे. पण तरी चला, सादृश्यता काय आहे? कडूपणा आणि साखर म्हणजे गोड यांच्यात सादृश्य काय आहे का? नाही, तरी अध्यास तर घडला. त्याचप्रमाणे शुभ्रता आणि पित्तता ना, तर तिथे सुद्धा दोन विरोधी भाग आहेत. पिवळा रंग वेगळा आहे आणि शुभ्रता भिन्न आहे, तिथं सुद्धा अध्यास घडला. चला. याकरिता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासात अधिष्ठान व आरोप्य यांमध्ये सादृश्य नसते. आता काही ठिकाणी सादृश्य असते, कारण पूर्व पक्षाने दृष्टांत कोणता घेतला होता? रज्जू सर्पाचा. आणि आपण बोललो त्यावेळेला माणसांना सगळ्यांना असं वाटलं की खरंच आहे बरं का. रज्जू सर्प दृष्टांतामध्ये
ज्या मापाची रज्जू दोरी त्याच मापाचा सर्प भासला, ज्या मापाच्या जाडीचा रज्जू त्याच जाडीचा साप भासला. जसा तो वाकडा तिकडा पडलेला रज्जू तर सर्प सुद्धा वाकडा तिकडा भासला. हे काय झालं? सादृश्य झालं. तर हा रज्जू सर्प दृष्टांतात सादृश्य दिसतंय, याच्यात काही शंका नाही. पण सगळ्याच दृष्टांतात सादृश्य गरजेचं असतं असं नाही. म्हणून या मुद्द्याचं खंडन झालं. म्हणून हा सादृश्य म्हणजे दोष सादृश्य दोषच अध्यासाला कारण आहे. सादृश्य दोषच तुम्हाला काढून टाकावा लागेल. तर सादृश्य दोष काही अध्यासात आहे. चला. म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त नाही. नाही. या प्रकारे करून सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झाले. बस. तर सादृश्य दोष हा अध्यासाला हेतू नाही हे सिद्ध झालं. एकच तोच मुद्दा होता, त्याची उदाहरणं त्यांनी बदललेली खाली. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाधिक असणे. आता इथं मुद्दा बदलला. त्याचप्रमाणे प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी. आता कोणता दोष सांगतायत? प्रमात्याच्या ठिकाणी असणारा. तर लोभ भयादी, तर हा दोष अध्यासाला कारण आहे असं म्हणतात. लोभ म्हणजे शुक्तीच्या ठिकाणी रजत म्हणजे चांदी पडलेली भासली त्याला.